माहित नाही, मला सुंदर चिंतन केलेलं आहे आणि या विषयावर. आणि आज विशेष म्हणजे एक महत्वाचा दिवस आला की बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि दलित सेवा हे हा दोन योग आले, म्हणजे दुग्ध शर्करा योग आलेला आहे. आणि महाराजांनी म्हटलं आहे की मानवता आहे पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा. या अध्यायाचा म्हणजे तर्थच याच्यामध्ये आला एकाच ओळीमध्ये, सबकी भलाई. आणि गिरते तो उठाला स्वर्ग मेरा. जो माणूस लहान्याला मोठं करतो तर तोच माझा स्वर्ग आहे. आजच्या अध्यायाचा तोच मचित वाचता आहे. मी गावावरून निघून 5-6 दिवस झाले मी दौऱ्यावरच होतो. तुम्ही जागेवर बसून ग्रामजयंती करायला लागले, आम्ही फिरस्ती ग्रामजयंती करून राहिलो. आम्ही एका खेड्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर तहसीलमध्ये निळगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या गाव छोटसच आहे, पण इतके भाविक लोक आहेत तिथं. आणि ते ग्राम जयंती 22 वर्षापासून मनवून राहिले, 22 वर्षापासून. आणि तो एक म्हणजे काय साधा माणूस आहे, एक साधा भोळा माणूस आहे, पण 22 वर्षापासून तो ग्राम जयंती महोत्सव मनवत आहे. आणि सर्व महिला पुरुष सगळे पुरुष मंडळ जवान पोरं. आणि त्या शेवटच्या दिवशी तर एवढा जल्लोष असते की कमीत कमी 20 गावच्या दिंड्या त्या ठिकाणी येते. 20 गावच्या दिंड्या त्या ठिकाणी येते आणि सर्व गावावर जल्लोष, पूर्ण गावावर झाडू सफाई रांगोळी. जसं मला वाटते की आपले जे पुण्यतिथी महोत्सवातले जे कार्यक्रम होते आपले मोजरी गावातून जे फिरस्तील जातात त्याचप्रमाणे त्या गावामध्ये कार्यक्रम होत असते ग्रामजयंतीचा. म्हणून हा ग्रामजयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हा खरं पाहिजे तुमचा एक तप होऊन राहिला मावल्यावर. हा, हे 41 दिवस म्हणजे तप आहे. 40 दिवसाचा एक तप असतो, एक कल्प असतो 40 दिवसाचा. जसं मी कुंभमेळ्यामध्ये एक कल्प केलं, 45 दिवस त्या ठिकाणी मी ध्यान प्रार्थना केलो. आणि तसं एक तुमचा एक कल्प आहे. या कल्पामध्ये 40 दिवसाचा एक कल्प आहे आणि 41 दिवसाचा तो त्याचा झेंडा आहे तो. म्हणून एक तुमचा एक तप होऊन राहिला. या ठिकाणी तुम्ही जो या ठिकाणी बसून जो महाराजांच्या ग्रामगीतेचं पठण करून राहिले हे फार महत्भाग्य तुमच्या पाठीशी येणार आहे. कारण ही एक पावनस्थान आहे. या पावनस्थान म्हणजे जे कोणी चांगले काम करतील त्यांचे ते फळ कधीच संपणार नाही. म्हणून जास्त न बोलता माता भगिनीला ही विनंती करतो की आपण रोज येत जावं, आपली संख्या वाढावी. आणि हा कल्प तुमचा पूर्णत्वाला आता होत आलेला आहे, ग्रामजयंती जवळ आलेली आहे. आणि सर्व गावागावांमध्ये ही ग्रामजयंती आपापल्या परीने साजरी होऊन राहिलेली आहे. आपल्या इथे या पद्धतीने व्हायला लागली. कोणी 2 दिवसाची करतात, कोणी 3 दिवसाची करतात, कोणी 7 दिवसाची करतात, पण गावोगाव ही ग्रामजयंती चालू आहे. तर माता भगिनींनी आपल्या उत्सव समितीच्या आपल्या सेक्रेटरीने मला जी बोलण्याची संधी दिली आणि मी माझा स्वानुभव कथन केलं. आणि या ठिकाणी विशेषतः आता महिलांची ती संख्या आहे, परंतु पुरुषांचीही संख्या वाढली पाहिजे. पुरुषांना आपल्या मालकाला सांगलं पाहिजे. ज्यांच्या मालकाला आता वेळ नसेल ते ठीक गोष्ट आहे, पण इकडे तिकडे बसण्यापेक्षा पुरुष मंडळ जर या ठिकाणी बसले तर फार चांगलं वाटते. म्हणून पुरुषांनी सुद्धा विचार करावं, आपण इकडे तिकडे बसण्यापेक्षा या ठिकाणी येऊन बसावं. आणि हा आता थोडेसे दिवस राहिले, या सर्व कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावी. सर्व माता भगिनीच्या चरणी मी नतमस्तक होतो, आपल्या चरणाची लोटांग घालतो. जय गुरु.